गणपती बाप्पा मोरया. तर गणपती बाप्पाचं सीझन हे फक्त माझ्यासाठी फेस्टिवल नसून एक फिलिंग आहे. माझ्या घरी तर गणपती बाप्पा बसायचे नाही, पण माझ्या सोसायटीमध्ये 10 दिवसाचे गणपती बसायचे. तर आम्ही प्रत्येक घरातून मस्तपैकी नवीन-नवीन प्रकारचे मोदक करून न्यायचो. त्यापैकी तुम्हाला मी 2 सोप्या-सोप्या अशा 2 मोदकाचे प्रकार सांगणार आहे. सुरुवातीला बघणार आहे आपण ओरिओ मोदक. असे घेतला आहे ओरिओ बिस्किट, त्याची अशी क्रीम आपण वेगळी करून घेतलेली आहे बघा. त्या क्रीमवर टाकणार आहे आपण 1 चमचा खोबरा किसून, 1 चमचा टाकणार आहे मिल्क पावडर. त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. पण अशा बघा, अशा पद्धतीने बघा, हे आपण आतमध्ये फिलिंग भरणार आहे आणि बिस्किट जे आहे ते मिक्सरमधून फिरून त्याचं एक पावडर तयार करून घेणार आहे. हे पावडर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्यामध्ये थोडं-थोडं दूध टाकून आपण त्याचा एक गोळा करणार आहे बघा. अगदी दूध टाकायचं नाही आहे, थोडं-थोडं दूध टाकायचं आहे आणि त्याचा एक मस्तपैकी गोळा तयार करून घेणार आहे. तर यापासून सुरुवातीला आपण बघणार आहे प्लेन मोदक तयार करून बघणार आहे आणि दुसरा आपण बघणार आहे 2 कलरचा मोदक बघा. जे आपण ओला केला होता बिस्किट, त्यामध्ये असा मधोमध साच्यामध्ये भरून त्यामध्ये आपण भरणार आहे क्रीमचं सारण बघा. आणि एक मोदक छान असं सुरुवातीला आपण तयार करून घेणार आहे बघा. हा छान मस्तपैकी मोदक तयार झालेला आहे बघा. आता आपण या जे ओला केलेला बिस्किटच्या गोळ्यामध्ये पांढऱ्या कलरचा क्रीम मिक्स करून त्याला पण अशा पद्धतीने भरून बघा मध्ये सारण भरणार आहे क्रीमचा. आणि बघा छान असा आपला मोदक तयार झालेला आहे बघा. 2 कलरचा मोदक झाला आहे की नाही. अशा पद्धतीने मी तिसरा मोदक पण तयार करून घेतलेला आहे बघा. अगदी सोपी रेसिपी होती की नाही. तर आता बघणार आहे आपण दुसरी रेसिपी, जे मारीगोल्ड बिस्किटपासून बनवणार आहे. त्यासाठी घेतला आहे आपण मारीगोल्ड बिस्किट. त्याचे तुकडे करून घेणार आहे. त्याच्या पण मस्तपैकी मिक्सरमधून फिरून एक पावडर तयार करून घेणार आहे बघा. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा खोबरा किसून, 1 चमचा टाकणार आहे दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर. सोबतच टाकणार आहे आपण 1 चमचा कोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडर बघा. हे जे मोदक आहे ते थोडे फिक्के होतात, तर तुम्ही यामध्ये वाटत असेल तर साखरही टाकू शकता. मी साखर नाही टाकलेली आहे. थोडं-थोडं दूध टाकून याचा गोळा तयार करून घेणार आहे बघा छान असा. हे मोदक आहे थोडेसे फिक्के होतात बघा. तुम्हाला जर आणखी गोड पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये पिठी साखरचा वापर करू शकता बघा. 1 चमचा तुम्ही पिठी साखर टाकू शकता. छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता या गोळ्यामध्ये टाकणार आहे आपण कापलेलं म्हणजे बारीक कापून घ्यायचं आहे ॲपल आणि डाळिंब बघा. यामध्ये तुम्ही केळं किंवा दुसरं आणखी फ्रूट टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने ओबडधोबड त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक गोळा करायचा आहे, साच्यामध्ये भरायचा आहे आणि मस्त मोदक करून घ्यायचा आहे बघा. वरती जे फळाची फिलिंग येते ते दिसायला जेवढी छान आहे तेवढी ती खायला खूप टेस्टी आहे बघा. मध्ये आंबट, मध्ये गोड बघा, अशी सुंदरशी टेस्ट आहे मोदकाची येते. मस्त फ्रूट आपण त्यामध्ये भरलेले आहे. यामध्ये तुम्ही बनानाही टाकू शकता, पपई पण टाकू शकता बघा. वेगवेगळे फ्रुट्स तुम्ही टाकू शकता बघा. छान असे आपले मोदक तयार झालेले आहे. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, अगदी नवीन पण रेसिपी होती. तर तुम्हाला माझ्या आजचे दोन्ही मोदकाचे प्रकार कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. गणपती बाप्पा मोरया.